देशाचं लक्ष आता मुंबई महापालिकेवर असणार आहे। यंदा राज्यात बदललेल्या राजकीय परिस्थितीत मुंबई महानगरपालिकेवर कुणाची सत्ता येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आतापर्यंत मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा वरचष्मा राहिलाय, पण 2019 नंतर राज्यातली राजकीय परिस्थिती बदलली आहे। पण या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून। प्रणाली, राज्याची आता राजकीय परिस्थिती बदललेली आहे, मुंबई महापालिकेवर आता कोण बाजी मारणार? कारण 2019 नंतर राज्याची राजकीय परिस्थिती बदलली आणि शिवसेना फुटल्यानंतर परत आता उद्धव ठाकरेंसमोर पालिकेवर सत्ता कायम ठेवायचं आव्हान आहे। नक्कीच आपल्याला माहिती आहे की 2017 नंतर अजूनही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झालेली नाही आहे। 3 वर्ष झालेले आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय कारभार सुरू आहे। असं असताना देशातल्या या सगळ्यात मोठ्या आशिया खंडातल्या या सगळ्या श्रीमंत महानगरपालिकेवर आपला झेंडा फडकावा ही प्रत्येक राजकीय पक्षाची इच्छा असते आणि त्याच इच्छेतून नेमकी समीकरणं कशी जुळवायची हा महत्त्वाचा प्रश्न आहे। लोकसभा निवडणुका झाल्या, विधानसभा निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये भाजपला घवघवीत यश मिळालेलं आहे। महायुतीची सत्ता सध्या आहे आणि असं असताना यावेळेला मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा एक हाती झेंडा फडकावा अशी भाजपच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे। परंतु महायुती म्हणून सध्या राज्यामध्ये सरकार कारभार करत आहे। अशा परिस्थितीमध्ये मुंबईचं जर आपण चित्र बघायचं झालं तर मुंबईमध्ये 2017च्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले होते। त्यावेळेला शिवसेना एकसंघ होती। संघ असलेल्या शिवसेनेला अवघे 2 नगरसेवक हे भाजपपेक्षा जास्ती मिळवता आले होते। म्हणजे भाजपचे 82 नगरसेवक आणि शिवसेनेचे 84 नगरसेवक निवडून आले होते आणि त्यानंतर उर्वरित नगरसेवकांची जुळवाजुळव करून भाजपच्या पाठिंब्यानं शिवसेनेनं मुंबई महानगरपालिकेवर सत्ता काबीज केलेली होती। त्यावेळेला भाजपनं जरी शिवसेनेला पाठिंबा दिलेला असला तरी तो बाहेरून पाठिंबा होता। सत्तेची कुठलीही पदं त्यावेळेला भाजपनं घेतलेली नव्हती। त्यामुळे त्यावेळेला भाजपचे जे नगरसेवक जिंकून आले होते, ज्यांनी 5 वर्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये जिंकून आलेले नगरसेवक म्हणून कारभार पाहिला होता, त्यांना सत्तेचा कुठलाही लाभ घेता आला नव्हता। म्हणून आधीच भाजपचे कार्यकर्ते जे ते कुठेतरी त्यांच्या जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वावर नाराज होते की त्यांना पहारेकरांच्या भूमिकेत टाकून त्यांची परिस्थिती अवघड करून टाकलेली होती। सत्तेत असताना सुद्धा सत्तेचा कुठलाही लाभ त्यांना मिळालेला नव्हता। ती 5 वर्ष आणि त्यानंतरची 3 वर्ष अशी सलग 8 वर्ष भाजपचे नगरसेवक जिंकून येऊन सुद्धा त्यांना कुठलाही फायदा त्याचा झालेला नव्हता। त्यामुळे विशेषतः मुंबईत जर बोलायचं झालं तर भाजपच्या कार्यकर्त्यांची इच्छा आणि मत हेच आहे की भाजपनं या ठिकाणी वेगळं लढावं। असं असलं तरी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जे वक्तव्य आलेलं आहे की अपवादात्मक परिस्थिती मुंबईमध्ये यासाठी सुद्धा उद्भवू शकते, कारण दुसरा जो भाजपचा मित्रपक्ष आहे शिवसेना, त्यानं सुद्धा गेल्या वेळेला जे जिंकून आलेले 84 नगरसेवक होते त्यातल्या शिंदेंच्या शिवसेनेनं जवळपास 43 नगरसेवक हे आपल्याकडे घेतलेले आहेत। काँग्रेस, राष्ट्रवादी, इतर पक्षातून आणखी 10 नगरसेवक असे 53 नगरसेवक जे आहेत ते आज शिवसेनेकडे आहेत एकनाथ शिंदे यांच्या, आणि त्या व्यतिरिक्त माजी नगरसेवक असे 56 नगरसेवक त्यांच्याकडे। त्यामुळे त्यांचा दावा असा आहे की 109 उमेदवार आधीच आमच्याकडे आहे। असं असताना 100च्या खाली जागा तर शिवसेना घेणार नाही। याचाच अर्थ यातून आपल्याला स्पष्ट होतोय की सत्ता स्थापन करण्याच्या वेळेला किंवा जागा वाटपाच्या वेळेला यामध्ये प्रचंड वादावादी या 2 पक्षांमध्ये होऊ शकते। आपल्या कार्यकर्त्यांना जर संधी द्यायची असेल तर हे दोन्ही पक्ष महायुतीमध्ये राहून ती संधी कशी देऊ शकतील हा एक मोठा प्रश्न निर्माण होतोय आणि त्यातून कुठेतरी अडचणी येत्या काळात निर्माण होताना आपल्याला बघायला मिळतील। धन्यवाद प्रणाली। जसं की प्रणालीने सांगितलं की वादावादी निर्माण होऊ शकते आणि याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी देखील याचे संकेत आधीच दिलेले होते